मी अमोल बबन कोरके, राहणार बाबुळगाव ग्रामपंचायत सरपंच या नात्याने मी आज तुमच्याशी बोलत आहे। बाबुळगावमध्ये विठ्ठल पाणी वापर संस्था ही आज तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे। सर्वसाधारण सभा ही सर्व सभासदांना बोलवून सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन जे काही विषय त्यांचे स्वतः ऐकले आणि त्याच्यावर निर्णय घेतला गेलेला आहे। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाणी वापर संस्था काढलेल्या होत्या बऱ्याच दिवसापासून, पण नावारूपाला कुठल्याच संस्था आल्या नाही। त्या नावारूपाला संस्था येणारी माझ्या अंदाजाने आमची पहिली एक असेल आणि बोशातली एक असेल। ह्या संस्थेचं तुम्ही अनुकरण करून बाकीच्या संस्थेला दिशा देण्याचं काम शासनानं केलं पाहिजे। ह्या ज्या संस्था अशा नावारूपाला किंवा वेळेत भरणा करणाऱ्या, तुमचं बक्षीस मिळवणाऱ्या संस्था, आमच्या वरच्या लेवलनं पारितोषिकाला सुद्धा आम्हाला बोलवलं पाहिजे त्यांनी, आणि बोलवल्यानंतर अजून ह्यात बदल होईल। बदल झाल्यानंतर आसपासच्या लोकांना सुद्धा वाटेल बाबा विठ्ठल पाणी वापर संस्था बाबुळगावच्या अशा प्रकारे योजनेत बसलेली आहे, काय त्यांनी केलं काय नाही ह्याचं अनुकरण करण्यासाठी ती लोक इथं आली पाहिजे आणि त्यांनी इथं आदर्श घेऊन प्रत्येक गावामध्ये हे पाणी वापर संस्थेचा सुधारणा केली आहे। पाणी आपल्या हक्काचं आहे, पाणी आपल्याला मिळालं पाहिजे। पाण्यासाठी गटतट न करता सर्वांनी यात सहभाग घेऊन पाण्याला 100% अर्ज भरला पाहिजे। लोकांनी बाहेर पाणी चाललं, आपल्या ज्या जमिनी आपल्या चालल्या आणि पाणी बाहेरच्या तालुक्याला चाललं, ही एक गोष्ट चुकीची आहे। शासनानं ह्याच्यावर विचार केला पाहिजे का ती भूमिहीन झाले पाणी देऊन आणि आम्ही त्यांना जमिनी देऊन भूमिहीन झाली आणि लाभ तिसऱ्याला तुम्ही मतापाय करता, ही चुकीचं धोरण आहे। ह्या धोरणाला कुठंतरी आळा बसला पाहिजे। सगळ्या संस्थेने आपल्या जिल्ह्यातल्या उठाव केला पाहिजे आणि पाणी वाटप करायच्या टायमाला जो मीटिंग असते त्याला अशा संस्थेतल्या लोकांना बोलवलं पाहिजे। पाणी बाबा कुठल्या महिन्यात द्यायचं, कुठल्या महिन्यात नाही द्यायचं, ह्या गोष्टी सगळ्या चर्चेत घेऊन विश्वासात घेऊन केल्या पाहिजेत। श्री विठ्ठल कालवा पाणी वापर संस्था बाबुळगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 8/8/25 रोजी संपन्न झाली। त्यामध्ये सर्व विषयावर विचारविनिमय करण्यात आला व सर्व सभासदांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये प्रत्येक सभासदांनी आपले मत मांडले, परंतु सर्वांनी एकमताने एकरी 1650 रुपये पाणीपट्टी घ्यावी असे सर्वानुमते ठरले। तसेच आपल्या संस्थेने केलेल्या कामाची सर्व नोंद सभासदांनी घेऊन एकमताने निर्णय घेतला। जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये नेमकं काय काय घडलं? सभेमध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवणे आणि पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यासाठी ठराव मांडण्यात आला आणि कॉम्प्युटर घेणे, ऑफिसचे देखभाल दुरुस्ती करणे, कॅनॉलची दुरुस्ती करणे, कॅनॉलवर केलेले रस्त्यामध्ये खड्डे पडले त्या खड्ड्यावर मुरुम टाकणे, कॅनॉल फवारून पाणी टेल टू हेड मिळलं पाहिजे याची दक्षता घेणे, त्यावर गेट बसवणे, अशा प्रकारची कामे करावी अशी सर्व सभासदांनी सूचना मांडली आणि त्यात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। ह्या संस्थेचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो? या संस्थेला फायदा, पूर्वी या संस्थेला गाळ गवत साठल्यामुळे टेल टू हेड पाणी मिळणे अवघड होते आणि आपण सर्व ग्रामस्थ असतील, सर्व सभासद असतील, या सभासदांनी सहकार्य करून 99% पाणीपट्टी आज तिसरं वर्ष आहे। 3 वर्ष झालं पाणीपट्टी सर्व सभासद स्वतः ऑफिसमध्ये येऊन फॉर्म भरतात, ऑफिसमध्ये येऊन पाणीपट्टी भरतात आणि त्यामुळे आम्ही 10% सूट शासनाकडे मिळवण्यासाठी 3 वर्ष सलग आगाऊ पाणीपट्टी आम्ही भरतो। त्यामुळे आम्हाला तोच फायदा आम्ही सभासदांना देतो आणि यातून पाणीपट्टीतून जी शिल्लक राहिलेली रक्कम आहे, अनुदानातून येणारी रक्कम आहे, यातून कॅनॉलची स्वच्छता ठेवून कॅनॉलची डागडुजी करून जी राहिलेली रक्कम आहे ती आम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतो आणि फिक्स डिपॉझिटमध्ये मिळणारं व्याज आणि ही 10% सूट मिळणारी याच्यावर आम्ही त्या सभासदांना 25% पाणीपट्टी परतावा देतो। याचा फायदा असा होतो, आम्ही घेताना 1650 रुपये घेतो पाणीपट्टी, परंतु जे सभासद 31 डिसेंबरपर्यंत भरतील त्यांना आम्ही 25% सूट देतो आणि जे सभासद पाणीपट्टी वेळेवर भरतात त्यांना 25% परत पाणीपट्टी परतावा देतो। त्याचं कारण असं आहे की त्या सभासदांनी पाणीपट्टी वेळेवर भरावी
या दृष्टिकोनातून आम्ही 25% सूट देतो आणि त्या कारणामुळं आमची पाणीपट्टी वसुली होते. किती शेतकरी आहेत आपल्या संस्थेमध्ये? आमच्या 97 सभासद आहेत. एकूण 97 सभासद आहेत. त्यात आमची 99% वसुली आहे. आणि ही संस्था चालवत असताना आमचे अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर, तसेच कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग क्रमांक 2 सोलापूर, भीमा पाटबंधारे विभाग करकम यांचे बंकापुरे साहेब व भीमा पाटबंधारे शाखा क्रमांक 12 रोपळे गायकवाडराव साहेब यांच्या आधिपत्याखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे चेअरमन श्री कल्याण ज्ञानोबा चव्हाण, तसेच व्हाईस चेअरमन सुदर्शन तुकाराम पाटील व आमचे सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संस्था ही कार्यरत आहे. आणि आम्ही यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये, आमच्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच अहवाल छापला आहे, वार्षिक अहवाल छापला आहे. आणि त्या अहवालाचं प्रकाशन संचालक मंडळ असेल, तसेच अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, कार्यकारी अभियंता भीमा डेप्युटी इंजिनियर व शाखाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ऑफिसमध्येच केलेला आहे. तर तो अहवाल अशा प्रकारचा आहे. ज्यांनी उजनी धरणाचे जनक यशवंतराव चव्हाण यांनी हे धरण बांधण्याचं नियोजन केलं आणि त्यामुळे हा सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला म्हणून आम्ही त्यांचा फोटो टाकलेला आहे. आणि त्यामध्ये सर्व या अहवालामध्ये सर्व ऑडिट वगैरे रिपोर्ट आहेत. 3 वर्ष झालं सतत आमची संस्था फायद्यामध्ये आहे. 3 वर्ष आम्ही ऑडिट केलेलं आहे. याचे सगळे रिपोर्ट आमच्याकडे आहेत. मी गणेश अभिमान चव्हाण, राहणार बाबुळगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. उजनी लाभ क्षेत्रातील डावा कॅनल याच्यावर 38 क्रमांक कॅनल आणि 2 नंबर मायनर या कार्यक्षेत्रात माझी शेती आहे. आणि संस्था स्थापन होऊन बरीच वर्ष झाली, पर 3 वर्षापासून संस्था मात्र चांगल्या रीत्या कार्य करत आहे. वेळेवर शेतकरी पाणीपट्टी भरतात आणि जो मार्चपर्यंत पाणीपट्टी पूर्ण भरतोय त्याचा ठराव संस्थेनं 1650 रुपये एकरी केलेला आहे. वर्षात 3 पाणी येऊ 4 पाणी येऊ. आणि 1650 मग जो शेतकरी मार्चपर्यंत भरतोय त्याला 25% सूट. आणि त्यानंतर शासन अनुदान रूपी बरेच पैसे संस्थेला रिटर्न करतं आहे. त्यातून कॅनलची डागडुजी करते संस्था. आणि त्यानंतर शेतकरी नाराज होऊ नये ह्या दृष्टिकोनातून 25% दिवाळी बोनस म्हणून पाणी परतावा रिटर्न करते. तर 1650मधील 825 रुपये तर शेतकऱ्याला रिटर्न येतात. शेतकऱ्याला तिन्ही हंगामाची पाणीपट्टी फक्त 850 रुपये ते 825 रुपये बसते आहे. ही आवर्जून मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी आपलं पाणी हक्काचं आता कुठं दुसरीकडे जाऊन ही दक्षता घ्यावी. आणि पाणीपट्टी ही वर्षाची आपण फक्त इकरी ऊस असेल, मका असेल, गहू असेल, काय असेल ते फक्त 850 रुपये भरतो. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे अगोदर आणि आपलं पाणी वाचवलं पाहिजे. माझी हीच विनंती आहे शेतकऱ्यांना. माझ्या संस्थेचा विषय नसून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपलं पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाणी हक्काचं कुठंही जाऊ देऊ नका. जर गेलं तर पुढला काळ तुम्हाला माफ करणार नाही. या संस्थेचं विठ्ठल कालवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन असून सगळ्या लोकांनी पैसे व्यवस्थित भरल्यामुळे आमची संस्था एकदम मस्त चालू आहे. मी सुदर्शन तुकाराम पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन. या नात्याने एवढं सांगतो की आमच्या सर्व संचालक मंडळाने आणि सभासदांनी वेळेवर सहकार्य केल्यामुळे कॅनेलवर रस्ते, मायनरची डागडुजी सर्व प्रमाणात व्यवस्थित झालेली आहे. तर इथून पुढे सर्व संचालक मंडळ आणि सभासदांनी असंच सहकार्य करावं एवढं बोलतो. मी महेश कुमार जनार्दन कोरके या विठ्ठल पाणी वापर संस्थेचा सभासद शेतकरी असून विठ्ठल पाणी वापर संस्था गेली 3 वर्ष झालं स्थापन झालेली आहे. आणि या संस्थेनं म्हणजे सर्व सभासदांनी कायम पाणीपट्टी प्रत्येक वर्षी भरलेली आहे. 4 लाख रुपये संस्था नफ्यात आहे. संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्ड